जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। एमएमआर विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची दिली माहिती। मुख्यमंत्र्यांकडून शक्तीपीठच्या मार्गात बदलाचे संकेत, अनौपचारिक गप्पांवेळी भाष्य। सांगली, सोलापूर, कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदलाची शक्यता। शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला। पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला ठेवला फोटो। जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक। धंगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। पण नवी मुंबईचं काय? धंगेकरांच्या मुद्द्यावरनं उदय सामंतांचं नाव न घेता गणेश नाईकांवर निशाणा। मुंबई महापालिका निवडणूक समाजवादी पार्टी स्वबळावर लढणार। निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान। जय जयवंती देशपांडेंच्या घरी राज आणि उद्धव ठाकरेंची भाऊबीज। गेल्या 4 महिन्यांमध्ये 9 वेळा ठाकरे बंधू एकत्र। पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंनी आदित्य तेजसचं केलं औक्षण। बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतो। रवी राणांचा जोरदार निशाणा, तर जनतेनं नाकारलं। त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे दिलं प्रत्युत्तर। कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द। बनावट माहितीच्या आधारे पासपोर्ट बनवून घायवळचं पलायन। दूध उकळल्यावर झालं रबरासारखं। धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा। एफडीएनं घेतले दुधाचे नमुने। जिथे फायद्याचं असेल तिथंच युती करणार या मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानामुळे महायुतीमध्ये स्वबळाच्या चर्चांना उधाण आलंय आणि त्यामुळे मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीमध्येच सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे, तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय आणि त्यासोबतच इतर महत्त्वाच्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये सुद्धा महायुतीतले मित्र पक्ष आमने सामने उभे ठाकणार असल्याची चर्चा आहे। तर 2017च्या आकडेवारीनुसार कोणत्या महापालिकेमध्ये कोणाची किती ताकद होती ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाणे महानगरपालिका आपण बघितली तर शिवसेनेकडे 67 नगरसेवक होते, तर भाजपकडे 23 नगरसेवक होते। म्हणजे शिवसेनेची या ठिकाणी ताकद मोठी होती। 2017ची ही आकडेवारी आपण बघतोय आणि त्यानंतर नवी मुंबई महापालिकेची स्थिती आपण बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 52 नगरसेवक होते आणि शिवसेनेकडे 38 नगरसेवक हे निवडून आलेले होते। म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद ही मोठी होती, पण आता त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये असलेले गणेश नाईक हे भाजपसोबत आहेत, मंत्री आहेत। आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये 2017 साली शिवसेनेकडे 66 नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपचे 35 नगरसेवक होते। म्हणजे याचाच अर्थ त्यावेळेला शिवसेनेची जी ताकद आहे ती जास्त होती नाशिकमध्ये। आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये बघितलं तर भाजपचे 77 नगरसेवक निवडून आले होते आणि राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक हे निवडून आलेले होते। म्हणजे भाजपची ताकद या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा युतीची शक्यता धुसर आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र याच्यावर आता टीका केली जाते, तेही आपण बघूया। महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या BMC पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी, यासाठी युती असावी हीच शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो। दरम्यान स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची वेळ आली तर उद्या तसाच विचार पुण्याविषयी आला तर मग आम्ही निर्णय करू, असं मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। पाहूया।
स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या आमचे नेते, महायुतीचे नेते एकत्रित बसून जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं, हेही त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील. तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं, स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्यापाशी आमच्या कोर्टात बॉल येईल. पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल. दरम्यान महायुतीमध्ये स्वबळाची चर्चा सुरू असली तरीही विरोधकांना चितपट करण्यासाठी खेळी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहुधा विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही या उद्देशाने महायुतीनं काम सुरू केलं आहे. जिथं विरोधक प्रबळ आहे तिथं महायुतीची ताकद एकत्रितपणे लावायची आणि जिथे घटक पक्ष प्रभावी आहेत तिथे घटक पक्षांचाही वापर करून घ्यायचा आणि विरोधकांना तिथे चारी मुंड्याचित करायचं, असं बहुधा महायुतीचं धोरण दिसतंय. तर दुसरीकडे भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी राजकीय खेळी केली आहे. त्या खेळीमुळे विरोधक निवडणुकीमध्ये निष्प्रभ ठरू शकतात. भाजपनं कोणता प्लॅन तयार केला आहे पाहूया, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही. मुंबईच्या MMR मध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये महायुती आगामी निवडणुकीत कशा प्रकारे लढणार आहे हे स्पष्ट केलं आहे. एकंदरीतच पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फाटाफूट होणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. महापालिका निवडणुकांसाठी ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं मानलं जात आहे. ज्या महापालिकेत महायुतीमधील पक्ष तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी विरोधकांना फायदा होऊ नये अशी ही खेळी आहे. विरोधकांना राजकीय फायद्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे. वेगवेगळ्या लढल्यास सर्व फोकस महायुतीच्या घटक पक्षांवर केंद्रित होईल. त्यामुळे विरोधकांना जागा उरणार नाही. तसंच एकट्यानं लढून राजकीय ताकद वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे. एवढंच काय, पण निकालानंतर सत्तेसाठी सर्व पर्याय देखील खुले राहणार आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी महायुतीने एकत्रितपणे मैदानात उतरायचं आणि संयुक्त उमेदवार उभे करायचे आणि ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना घडवायचा. मात्र पुण्यामध्ये, नाशिकमध्ये किंवा राज्यामध्ये इतर मोठ्या शहरांमध्ये वेगळी स्ट्रॅटजी ठेवायची की ज्याच्यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून त्यांचे जे ठरलेले मतदार आहेत ते त्यांच्या पाठीशी राहतील, त्यांची मतं मिळवून त्यांचे उमेदवार विजयी होतील, ज्या योग्य महायुती मजबूत होईल. निवडणुकीत विरोधकांसाठी जागा शिल्लक राहू नये अशी भाजपची राजकीय चाल आहे. पण त्यांची स्ट्रॅटेजी राजकीय सारीपाटावर कितपत यशस्वी ठरणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ठाकरे बंधूंची एकी, शरद पवारांची साथ आणि काँग्रेस सोबत असेल तर महायुतीची स्ट्रॅटेजी कितपत परिणामकारक होऊ शकते असाही प्रश्न आहे. विरोधक एकत्र लढल्यास किंवा विरोधक वेगवेगळे लढल्यास राज्यात काय चित्र निर्माण होईल याविषयी आताच ठामपणे कुणी सांगू शकणार नाही. ही खेळी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठीच महायुतीची असेल तर विरोधकांना मात्र इथं एकत्रितरित्या या आव्हानाचा सामना केल्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यांची मतं फुटू नयेत याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. अन्यथा महाविकास आघाडीमध्ये पण 3 घटक पक्ष आहेत. हे पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्यांची ताकद विखुरली जाते आणि महायुती मग अशा वेळेला या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छिते. विरोधक आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत आक्रमक होत आहेत. तर भाजपनं वेगवेगळे लढून जिंकण्याची रणनीती आखली आहे. मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी दुधारी तलवारही ठरू शकते. कारण विरोधक एकत्रितपणे नवं समीकरण निर्माण करू शकतात. आता कुणाची स्ट्रॅटेजी यशस्वी होते हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.